फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळपासूनच खूप जास्त पाऊस चालू होता आणि खूप छान असं वातावरण झालं. ते सध्या नाशिकमध्ये खूप जास्त पाऊस पडतोय. आणि नाशिक म्हटल्यावर नाशिक तर खूप जास्त म्हणजे पाऊस असो नको असो, उन्हाळा असो, पण थंड वातावरण असतेच. म्हणजे असं गरमी काय असते ते जाणवतच नाही, उन्हाळा काय असतं ते जाणवतच नाही. आणि ह्या नवीन घरात आल्यापासून तर इकडे खूप जास्त थंडावा असल्यामुळे खूप जास्त अजून जास्त थंडी वाजते. त्यामुळे यशूची तर तब्येतच म्हणजे कफ जे आहे ते रिलीफच होत नाही आहेत. त्यासाठी मग माझे घरगुती उपाय असे चालूच आहेत. पण असो, थोडंफार ऊन पडावं. आता नाशिकचं वातावरण सध्या खूप जास्त खराब झालेलं आहे. आता सध्या यांची सेकंड शिफ्ट चालू असल्यामुळे मग ते घरी होते. ते 3 नंतर जातील. म्हणून सकाळी असं माझं रुटीन चालू असतं ते असल्यावर. आणि सकाळी आज ते बोलले की पाऊस पण खूप पडतो आहे आणि थंड वातावरण आहे, तर मग काहीतरी सिंपल असं लंच बनवू गरमागरम. मग म्हटलं जीरा राईस आणि दाल तडका बनवते. त्यासाठी मी डाळ वगैरे फोडणी वगैरे करून घेतले, फक्त तिचा तडका द्यायचा बाकी आहे. आणि ते राईस उकळतोय तोपर्यंत ते असं मोकळा वगैरे होण्यासाठी ना असं पातेलीभर पाण्यामध्ये राईस टाकून द्यायचा आणि तो असं 10-1 मिनटं उकळू दिला की मग छान असा मोकळा राईस होतो. मग नंतर आपल्याला फक्त त्याला नुसतं फ्राय करायचं काम असतं. मग तोपर्यंत मी माझे चहा पाणीचे जे सकाळचे भांडे होते ना ते धुवून घेतले. तो राईस होतो तोपर्यंत. आणि ते घरी असले म्हटल्यावर त्यांचं असं किचनमध्ये चालूच असतं, हे असं ते तसं काही. ते पण त्यांची टिप्स देत असतात किचनचं, कारण त्यांना बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे जमतो. म्हणजे पोळी वगैरे नाही जमत, पण असं भाजी वगैरे खिचडी वगैरे आजारी असल्यावर तर तेच बनवतात खिचडी वगैरे, आणि त्यांना छान जमतं ते. त्यामुळे त्यांच्या अशा काही टिप्स असतात ज्या मला ते सांगतात. त्यानंतर मग त्या दोघांची असं थोडं त्यांना भूक लागून गेली ती, मग तिलाही खाऊ घालायचं होतं म्हणून तिच्यासोबत तेही थोडंसं डाळ आणि राईस घेऊन बसले. आणि तिलाही असं पॅम्पर करावं लागतं खूप जेवताना. आणि तिला तर तिच्या पप्पांसोबत खूप जास्त वेळ घालवायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे ती सॅटर्डे संडे खूप जास्त वाट बघत असते. असं अदरवाईज ती एवढा त्रास देत नाही, कारण तिला माहिती असतं रोज आपल्या पप्पांचं ऑफिस असतं. मग तेव्हा ती असं काही मागे लागत पण नाही. पण जेव्हा असं सेकंड शिफ्ट असते किंवा सॅटर्डे संडे सुट्टी असते, तेव्हा तिचं असंच पप्पांच्या मागे पुढेच चालू असतं. मग आता त्यांचं दोघांचं असा वेळ चालू आहे सोबत. त्यानंतर मी परत माझ्या कामांना लागली. म्हणजे फक्त आता मला जी फोडणीची डाळ बनवली आहे त्याला असं तडका द्यायचा आहे. आपली लाल सुकलेली मिरची, लसूण आणि जिरं, राई, कढीपत्ता याचा तडका आणि हिंग टाकून मी असा तडका बनवला आणि त्या डाळमध्ये आता टाकून दिला. त्यानंतर असं माझं म्हणजे सकाळी खूप असं धावपळ होत असते जेव्हा हे घरी असतात. ते सकाळी फक्त म्हणजे किचनमध्येच जास्त वेळ जातो. बाकीची तर घरातली कामं नंतर. मग म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करून घेऊ पूर्ण, आणि मग बाकीची घरातली कामं करून घेईल, कारण आज सकाळपासून सगळीच कामे बाकी होती. कारण थोडं उशिरा उठलो आणि मग त्यानंतर मी सरळ आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाकालाच लागली. ते दोघे तिकडे तोपर्यंत थोडंफार नाश्ता करताय, तोपर्यंत म्हटलं मी आता इकडची प्रिपरेशन करून घेते. आणि ते असल्यावर मला मग एवढं सारखं काही येशूकडे बघावं लागत नाही. ते असल्यावर मी बिनधास्त इकडे माझ्या कामांमध्ये व्यस्त राहते. असं ते नसल्यावर मला सारखं तिला बघावं लागतं. पण ते असले की मग मला एवढं सोपं पडतं की मला तिच्याकडे जास्त जावं लागत नाही. मग मी आता हे राईसला पण फ्राय करून घेते छान असं. जिरे टाकले, तेल टाकलं आणि आता तो राईस त्यात टाकून देईल. तरी पण आज थोडं मी भांडे धुत असताना जास्त लक्ष दिलं गेलं नाही आणि थोडासा जास्त शिजला. आणि शिवाय तो भांड्यामध्ये त्या पॅनमध्ये जास्त म्हणजे कमी क्वांटिटी जास्त असल्यामुळे ना तो मला असं स्टेर करायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. पण म्हटलं असू दे, जाऊ द्या, एखाद दिवशी चालतं. मग हे बघा किती छान झालं गरमागरम असं मस्त सिंपल लंच.
त्यानंतर मला काही एवढी भूक नव्हती. असं तर आम्ही नेहमी सोबतच बसतो जेवायला, पण मला काही एवढं भूक नव्हती कारण चहा पण उशिरा झालेला होता. पण यांना म्हटलं तुम्ही बसा तोपर्यंत मग मी माझं इकडचं आवरून घेते. आणि मला असं सवयच झाली आहे कारण त्यांची ही सेकंड शिफ्ट फक्त 15 दिवस असते. त्यानंतर मग फर्स्ट शिफ्ट असते तेव्हा संध्याकाळी आम्ही सोबत जेवायला बसतो. पण सकाळी माझं असं असतं की यशूचं जेवण वगैरे केलं की मी सगळा किचन ओट्यावरचा पसारा आवरते, सगळं भांडे वगैरे घासून घेते आणि मग नंतर मी निवांत जेवण करते. मला अशी सवयच झाली आहे. ती चुकीची सवय आहे. आधी गरम गरम जेवण करून घ्यायला हवं, पण मला काय माहीत आता ती सकाळी तसं आम्ही दोघी एकटं असल्यामुळे आधी तिचं सगळं झाल्यानंतर मग मी सगळं आवरून मग जेवण करते. आता माझं किचनवरचं सगळं आवरून झालं आहे. त्यानंतर मग हिने खूप हॉलभर खूप जास्त खेळणे वगैरे बारीक बारीक ते अल्फाबेट्स वगैरे लेटर्स सगळे पाडून ठेवले होते. मग ते सगळं पसारा आवरलं. तिचं पण जेवण झालेलं होतं आणि आज तिच्या पप्पांनी आंघोळ घातली होती म्हणून तिची हेअरस्टाईल काही झाली नव्हती. आणि माझं तसं असतं की मी आंघोळ झाली की आधी छान तिला रेडी करते, पण आज त्या बिचारीला काही रेडी केलेलं नव्हतं. फक्त तिच्या पप्पाने आंघोळ घालून कपडे घालून दिले, पण तिचे केस विंचरले नाही म्हणून ती असे दिसतात विस्कटलेले. आणि हे फ्रीजवर कितीही आवरा, कितीही क्लीन करा, पण ते सारखं परत थोड्या दिवसांनी गोळा होऊनच जातं त्यावरचा पसारा. असं मग छान माझं आवरून झालं सगळं किचनवरचं. हे बघा किती छान दिसतं. असं स्वच्छ असलं की आपल्यालाही छान वाटतं. हॉल पण बघा किती क्लीन वाटते. आता मग दुपारी तिला झोपवलं. त्यानंतर मग मी पण थोडा आराम केला आणि मग उठली आणि चहा ठेवला माझ्यासाठी. तोपर्यंत ते गेलेले होते ऑफिसला. ते 2:30 पावणे 3ला चालले जातात. नंतर मग मी माझा चहा ठेवला आणि वातावरण पण खूप जास्त सुंदर होतं. असं थंड वातावरण असलं की मग चहाची ओढ लागते आपल्याला, केव्हा चहा होईल आणि केव्हा आपण त्या वातावरणासोबत चहाचा आनंद घेऊ असं राहतं संध्याकाळी. मग मी माझ्यासाठी चहा ठेवून छान असा चहा माझा एन्जॉय करायला आली इकडे गॅलरीमध्ये, कारण खूप जास्त छान व्ह्यू होता. तुम्ही बघू शकता. बाय द वे वातावरण खूप जास्त सुंदर दिसतंय, कारण पाऊस ऊन पाऊस असं चालूच आहे सारखं. त्यामुळे खूप छान दिसतंय व्ह्यू. काय देऊ? ओके बेबी. नंतर मग माझा चहा झाला, तिचं दूध पिऊन झालं झोपेतून उठल्यानंतर. मग तिचे आज सकाळपासून केस विंचरलेले नव्हते म्हणून थोड्या गुंता झाल्या होत्या, कारण तिची खूप दाट केस आहेत. सध्या कापायचा विचार चालू आहे, पण एक मन म्हणतो नको, कारण मला तिचे असं नवीन नवीन हेअरस्टाईल केला खूप जास्त आवडतं. आणि मला काय माहिती, मी स्वतःच्याकडे नाही पण तिचं मला हेअरस्टाईल, तिला असं नवीन नवीन क्लिप्स घेणे, क्लिप्स लावणे खूप जास्त हौस असते. एक प्रत्येक आईला असतं की आपल्या बाळाला आपण खूप छान असं मेकअप करावं, छान दिसायला हवा असं. पण आता तिला थोडंसं डोळ्यांना त्रास होतो आहे म्हणून आता बघू, सॅटर्डे संडे असल्यावर यांना सुट्टी असल्यावर कट करून आणूया एखादा छान असं सर्च करून. तसं तर छानच करेल, कारण मी खूप दिवसापासून तिचे केस असं वाढवत आहे. तसं मी तिला म्हणजे एवढं जास्त कपाळावर येऊ देत नाही, असं क्लिप्स वगैरे किंवा मग पोनी वगैरे बांधत असते. आणि मला खूप जास्त आवडतं तिचं असं हेअरस्टाईल वगैरे करायला. आणि तिचे केस खूप जास्त सिल्की आहेत आणि स्ट्रेट आहेत. मला नेहमी असं राहायचं की माझे केस असं स्ट्रेट कधी राहतील. बऱ्याच वेळा मी असं ट्रीटमेंट घेण्याचा बी विचार केला, पण म्हटलं नको, जाऊ दे, जे नॅचरली आहेत तेच बरे आहेत. पण माझ्या मुलीचे खूप छान आहेत म्हणून मला खूप छान वाटतं. तिचे तसे केस आहेत आणि म्हणून मला खूप भारी वाटतं तिचं असं हेअरस्टाईल करायला. चला तर फ्रेंड्स, मी आजचा माझा व्हिडिओ इथेच एंड करते.
असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.